माई वृद्धाश्रम ओपन करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये काम करत असताना पाहिलं की अनेक ग्रामीण भागातील माझ्या माईंना 2 वेळचं भोजन मिळत नाही. त्यांना कुठल्याही बीपी शुगरचे जे काही गोळ्या आहेत ते मिळत नाही, कारण तालुक्या लेवलला मोठमोठ्याले हॉस्पिटल असल्यामुळे, मेडिकल असल्यामुळे खेडेगावात त्यांच्यापर्यंत मिळत नाही. आणि अशा अनेक माई आहेत की ज्यांना कुणीच सांभाळत नाही. मग त्यांना कुणी सांभाळायचं? अनेक आम्हाला बिन वाटतंय की आश्रम नसावेत, परंतु ह्या माईसाठी कोण आहे? अनेक अशा माई पाहिल्यात मी की ज्यांना मुलं असून सुद्धा ते मुलं पाहत नाही, त्यांच्या मुली पाहत नाही. अनेक माई उपाशी राहताना मी पाहिलेत आणि ती वेदना माझ्या मनाला कुठेतरी खोल जखम करून गेली. आणि म्हणून हा दोघा नवरा बायकोला, आम्ही दोघं नवरा बायको शिक्षक आहोत, या माध्यमातून आम्ही अभ्यास केला ह्या गोष्टीवर आणि आश्रम खोलण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोघा नवरा बायको शिक्षक असल्यामुळं आम्ही स्वतः लोन काढलं. कुठलाही कोणाचाही 1 रुपयाचा आम्हाला मदत मिळाली नाही. आम्ही स्वतः लोन काढून हा 4 मजली इमारत मी उभा केली आणि आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आज मी 25 माईंची सेवा या ठिकाणी करतोय. 8 कर्मचारी आहेत, त्यांची सेवा करतोय. आपण स्वतः या आश्रमामध्ये बघा, मंत्री महोदयांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि इमानतबारे करतोय. मी कुठलाही कोणाचाही 1 रुपयाही न घेता ही सेवा करतोय. अनेक माझ्याकडे लाभार्थी येत आहेत, त्यांच्याकडून कुठलाही 1 रुपया घेत नाही, अशी मोफत सेवा या ठिकाणी करत आहे. जोपर्यंत माझा जीव आहे, माझ्या मॅडमचा, माझ्या मिसेसचा जीव आहे, तोपर्यंत ही मोफत सेवा मी या ठिकाणी करणार आहे. तेरी गलियों में प्यारे जिस दिन आऊंगा, आंखों में छुपा के तुझे साथ ले जाऊंगा, आंखों में छुपा के तुझे साथ ले जाऊंगा, जन्मों जन्म संग रहना होगा, जीवन सफल ये उसी दिन होगा, जीवन सफल ये उसी दिन होगा. रोज सुबह शाम तेरे भजन में गाऊंगा, रोज सुबह शाम तेरे रोज सुबह शाम तेरे